नमस्कार. आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला खास उन्हाळ्यासाठी 1.5 मीटरमध्ये डिझायनर ट्राउझर कशी बनवायची ते सांगणार आहे. त्यासाठी प्रथम मेजरमेंट्स बघूया. उंची आहे 36 इंच, कंबर आहे 34 इंच आणि शीट घेर आहे 40 इंच. बॉटम जसा हवा आहे तसा घेऊ शकतो. त्यासाठी आता आपण कटिंग करायला सुरू करूया. हे 1.5 मीटर कापड आहे. अशा प्रकारे 4 फोल्ड करून घ्यायचे. इकडं ओपन आहे आणि माझ्या साईडला हे क्लोज आहे. सर्वात आधी वरच्या साईडला बेल्टसाठी 2 इंच सोडायचंय. अशा प्रकारे त्याच्यानंतर आपली हिप आहे 40. तर 40चा चौथा भाग घ्यायचा आहे, प्लस त्याच्यामध्ये 2 इंच मिक्स करून हा कमरेला आकार द्यायचा इथं. म्हणजे इथं झाले 12. आता याच्या खालून हे 2 इंच सोडून आसनसाठी आपण मार्क करणार आहे 40चा चौथा भाग, म्हणजे शीट घेरचा चौथा भाग प्लस 3 इंच, म्हणजे 13 आला. इथं अशी खून करून घ्यायचे. इथून सरळ रेष मारून घ्यायची. आपण लूज शिवणार आहोत उन्हाळ्यासाठी, म्हणून म्हणून इथून आपण हे 3 इंच घेणार आहोत असं पुढं, आणि 1 इंचावर आकार देणार आहोत. हा आसनचा आकार देणार आहोत. आता इथं आपण घेतलंय सीट घेरचा चौथा भाग 10 प्लस 2, आणि इथून खाली घेतलंय आपण सीट घेरचा चौथा भाग प्लस 3, कारण आपल्याला ही पॅन्ट जरा लूज शिवायची आहे. आणि इथून पुढे 3 घेऊन इथं 1 इंच घेऊन आकार टाकलेला आहे. आता खाली उंची पाहूयात आपण. उंची इथून घ्यायची. उंची आहे 36, वरती 2 सोडलेले आहे, खाली इथून 36 घ्यायचंय. इथं आलं 36 आपलं, आणि 2 इंच खाली दुमडायला मी घेत नाहीये, अर्धा इंच घेते, कारण मी खाली लेस लावणार आहे. कारण आपण डिझायनर ट्राउझर बनवणार आहोत, म्हणून अर्धा इंच फक्त जोडण्यासाठी घेणार आहे. 36 प्लस अर्धा इंच घेतलंय. जर तुम्हाला लेस नसेल लावायची तर 2 इंच तुम्ही एक्स्ट्रा घ्या फोल्डिंगसाठी. हे मी एक्स्ट्रा अर्धा इंच घेतलंय फक्त त्यासाठी, लेस लावण्यासाठी. आता आपण बॉटम घेणार आहोत. बॉटम मी 9 घेतलेला आहे, विथ मार्जिन घेतलेला आहे. तुम्ही 10 किंवा 11 पण घेऊ शकता, कारण आपल्याला लूज शिवायची आहे. जसं कम्फर्टेबल होईल ज्याला तसं घेऊ शकता. आणि अशा पट्टीच्या सहाय्याने आपण आता याला आकार द्यायचा आहे. अशा प्रकारे मार्किंग झालेलं आहे. एकदम सिंपल आणि इझी आहे. आता आपण कट करून घेऊया.
आता हे फक्त 1.5 मीटर मध्ये आपलं ट्राउझर कट झालेली आहे. आता आपण स्टिचिंग बघूया कसं करायचं ते. प्रथम आपण हे दोन्ही ओपन करायचे अशा प्रकारे आणि असे हे एकमेकांना उलट्या साईडला ठेवायचे. असे आसन जोडून घ्यायचे. इथं एक टीप मारून घ्यायची आणि ह्या साईडला अशी टीप मारून घ्यायची. अशा प्रकारे मी दोन्ही साईडला आसन जॉईंट केलेलं आहे आणि त्याच्यानंतर दाब टीप म्हणजे टॉप स्टिच दिलेली आहे अशा प्रकारे त्याच्यावरती. आता आपण हे असं ओपन करायचंय. त्याच्यानंतर मी 1 मीटर लेस घेतलेली आहे, तर मी याच्या खाली अशी इथं जॉईन करून घेणार आहे. आता अशा प्रकारे आपण खाली लेस जॉईन करून घेतलेली आहे. आता आपण सेंटर जोडून घेऊया. इथं अशी सेंटरला डबल शिलाई मारून घ्यायची. अशा प्रकारे सेंटर जॉईन करून घेतलेला आहे. आता त्याच्यानंतर हे असं ठेवायचंय आणि पुढच्या भागावरून सेंटर पासून 1 इंच असा मध्ये खूण करायचे. अशी आणि एवढा भाग कट करून टाकायचा आहे म्हणजे बसण्यासाठी कम्फर्टेबल होते. हा पुढचा भाग झाला, हा मागचा भाग झाला, म्हणजे बसायला कम्फर्टेबल होती पॅन्ट. आता मी असं मारून घेते आणि त्याच्यानंतर इलास्टिकसाठी एवढं असं इथं अशी टीप मारून घ्यायची. पूर्ण इथं थोडी जागा ठेवायची इलास्टिकसाठी. अशा प्रकारे फोल्ड करून घेतलंय. आता आपण हे इलास्टिक घेतलंय मी. तर माझी कंबर आहे 34, तर 34 मधून 3 इंच कमी करून मी 31 घेतलेलं आहे. हे याच्यामध्ये आतमध्ये टाकायचं आणि असं घेऊन अशा प्रकारे असं जॉईंट करून आणायचं. अशा प्रकारे जॉईंट करून घ्यायचं. अशा प्रकारे इलास्टिक लावून घेतलंय आणि असं शिवून टाकायचं त्याला. त्याच्यानंतर हे ओपन आहे ते इथं परत एक शिलाई मारून घ्यायची आणि त्याच्यानंतर इथून अजून एक सेंटर मधून एक शिलाई मारून घ्यायची. अशा प्रकारे टिप मारून घेतलेली आहे. अशी आपली डिझायनर ट्राउझर तयार झालेली आहे. हे बघा, एकदम अर्ध्या ते पाऊण तासात ही तयार होते.